नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा मार्गदर्शक श्रीकांत सर. मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचं स्वप्न तुम्ही पाहिलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी गणित या विषयावर आपली पकड असणं सर्वात महत्त्वाचं आहे. गणिताचे आकडे पाहून अनेकांना भीती वाटते, पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहो गणित नवोदय घटक 1 संख्या व संख्यालेखन पद्धती, त्यामधील भाग 1 आपण आज पाहणार आहोत. हा व्हिडिओ फक्त नवोदयसाठीच नाही, तर शिष्यवृत्ती आणि सर्वच स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक मास्टर क्लास ठरणार आहे. आज आपण या प्रकरणातील असे काही बारकावे आणि ट्रिक्स सोप्या पद्धतीने शिकणार आहोत, ज्यामुळे परीक्षेतील कोणताही प्रश्न तुम्ही सेकंदात सोडवाल. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि गणिताचा फिअर सोडा आणि यशाचा गिअर टाका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आपण सुरुवातीला पाहणार आहोत संख्यांचे प्रकार. यामध्ये दिलेले आहे संख्यांचे प्रकार. यामध्ये पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या. पहिला प्रकार पाहणार आहोत आपण नैसर्गिक संख्या. आता नैसर्गिक संख्येमध्ये काय पाहणार आहोत हे पहा तुम्ही. कोणतीही वस्तू मोजण्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. त्यालाच मोजसंख्या असेही म्हणतात. बरं, याला मोजसंख्या का म्हणतात? कारण कुठल्याही गोष्टीची सुरुवात किंवा कोणतीही गोष्ट जर आपल्याला मोजायची असेल, उदाहरण पकडा, जर आपल्या वर्गात एकूण किती विद्यार्थी हजर आहेत, वर्गात एकूण हजर विद्यार्थी जर आपल्याला मोजायचे असेल तर आपण सुरुवात 1 पासून करतो, शून्यापासून करणार नाही. त्यामुळेच नैसर्गिक संख्यांची सुरुवात होणार 1 पासून आणि शेवट हे आहे अनंत, इन्फिनिटी. ही शेवटची संख्या आपल्याला सांगता येणार नाही, ती कधीही संपत नाही. आपण 0 पासून सुरुवात करणार का? जर आपल्याला म्हटलं की तुझ्याजवळ एकूण किती बॉल आहे, मग जर बॉल मोजायचे असले तर आपण 0 बॉल असं मोजणार का? नाही, आपण 1 पासून सुरुवात करणार. त्यामुळेच या नैसर्गिक संख्यांना प्राकृतिक संख्या म्हणतात आणि त्यालाच मोजसंख्या सुद्धा म्हणतात, नॅचरल नंबर. आता याबद्दल माहिती घेऊया. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो पेपरमध्ये, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? 1. आणि सर्वात मोठी नैसर्गिक संख्या विचारली तर ती अनंत, सांगता येत नाही. सर्व नैसर्गिक संख्या धनसंख्या आहेत. सर्व ज्या नैसर्गिक संख्या आहे या सर्वच्या सर्व नैसर्गिक संख्या काय असतात? धन असतात, म्हणजे प्लस. आणि धनसंख्या कशाला म्हणायचं, ऋणसंख्या कशाला म्हणायचं हे आपण पुढे पाहणारच आहोत. सर्वात मोठी नैसर्गिक संख्या अनंत, सांगता येत नाही. पुढं पहा. दुसरा यामधला प्रकार आहे पूर्ण संख्या. दुसरा प्रकार काय आहे यामधला दुसरा प्रकार आहे पूर्ण संख्या. आत्ताच आपण काय पाहिलं मित्रांनो? आत्ता आपण पाहिलं नैसर्गिक संख्या आणि नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते? 1 पासून आणि शेवटी काय? अनंत, सांगता येत नाही. आणि आता दुसरा प्रकार पाहणार आपण पूर्ण संख्या. त्यालाच म्हणतात होल नंबर. 0, लक्षात घ्या, 0 व नैसर्गिक संख्या मिळून झालेल्या संख्या समूहाला पूर्ण संख्या म्हणतात. खूप सोपं. 0 घ्यायचा आणि पूर्ण नैसर्गिक संख्या इथे ठेवायच्या उरलेल्या, म्हणजे 1, 2, 3 आणि अनंत. म्हणजे ह्या सगळ्या संख्या काय झाल्या? तर ह्या झाल्या पूर्ण संख्या. मग नैसर्गिक संख्येमध्ये आणि पूर्ण संख्येमध्ये काय फरक आहे? पूर्ण संख्येमध्ये 0 ॲड होतो, फक्त हा 1 एक्स्ट्रा, आणि बाकी उरलेल्या सगळ्या नैसर्गिक संख्या यामध्ये मिळवायच्या आणि त्यामुळे काय तयार होते? पूर्ण संख्या. तुम्हाला जर विचारलं तर सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? तर सर्वात लहान पूर्ण संख्या 0. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे आणि सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. जशी सर्वात मोठी नैसर्गिक संख्या अनंत आहे, तशीच सर्वात मोठी पूर्ण संख्या सुद्धा अनंत आहे. मुलांनो, हा व्हिडिओ स्वतः म्हणजे ह्या ज्या नोट्स आहे स्वतः बनवलेल्या आहे आणि ते नवीन रूपात तुम्हाला समजण्यासाठी ह्या अशा प्रकारे तयार केलेल्या आहे. म्हणजे हँड रिटन नोट्स आहे ह्या सगळ्या. आणि ह्या सर्वच पुस्तकामधील जो घटक आहे संख्या व संख्यालेखन पद्धती, यामधील जो घटक आहे संपूर्ण घटक आपण या नोट्समध्ये ॲड केलेला आहे. त्यामुळे ह्या नोट्स खूप महत्त्वाच्या आहे. आणि एक लक्षात ठेवण्यासाठी इथं टिप दिलेली आहे,
सर्व नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असतात. बरोबर आहे. ह्या ज्या सर्व नैसर्गिक संख्या, कारण नैसर्गिक संख्या सुरुवात होते 1 पासून, 1, 2 आणि पूर्ण संख्यामध्ये 1, 2 येतेच. म्हणजे ज्या पूर्णच्या पूर्ण ज्या नैसर्गिक संख्या आहे, तर त्या पूर्णच्या पूर्ण नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या सुद्धा आहे. उदाहरण जर पाहिलं तर ह्या पकडा आता. उदाहरण पाहू आपण. तर ह्या घ्या, ह्या पूर्ण संख्या आहे पूर्ण. आणि यामध्ये 0 आहे आणि ह्या उरलेल्या ह्या सगळ्या कोणत्या संख्या आहे बाबा? ह्या उरलेल्या ह्या सगळ्या नैसर्गिक संख्या आहे. म्हणजे एकत्रच आहे. म्हणजे पूर्णच्या पूर्ण नैसर्गिक संख्या ह्या पूर्ण संख्या आहे. पण सर्व पूर्ण संख्या ह्या नैसर्गिक संख्या नसतात. कारण 0 ही नैसर्गिक संख्या नाही. सर्वात मोठी पूर्ण संख्या सांगता येत नाही. चला तर पुढे पाहूया. पुढचा प्रकार काय आहे? पूर्णांक संख्या. आपण नैसर्गिक संख्या पाहिली, पूर्ण संख्या पाहिली. आता पाहणार आहोत आपण पूर्णांक संख्या. ऋण संख्या, मगाच आपण वर पाहिलं होतं ऋण, शून्य आणि धन संख्या मिळून तयार होणाऱ्या संख्यांना पूर्ण संख्या म्हणतात. आता तुम्हाला सांगतो ऋण कशाला म्हणायचं, धन कशाला म्हणायचं. हा 0 हा केंद्रात आहे, सेंटरला, आणि इकडल्या संख्या असतात प्लस, म्हणजे इकडल्या संख्या असतात धन संख्या. कोणत्या संख्या? धन संख्या. इथे लिहू नये. आणि इकडल्या शून्याच्या या डाव्या बाजूच्या ज्या संख्या असतात त्या असतात ऋण संख्या, म्हणजेच मायनस. मग यामध्ये काय आहे? यामध्ये हा जो 0 आहे, शून्याच्या उजवीकडे ह्या धनसंख्या आहे. इकडे हा चढत्या क्रमाने वाढत जातात, म्हणजे मोठ्या मोठ्या होत जातात. पण शून्याच्या डावीकडे ह्या ऋण संख्या आहे, ह्या मायनस 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 वजा आहे. तर ह्या संख्या काय होत जातात? तर ह्या संख्या कमी कमी होत जातात. म्हणजे हा झाला उतरता क्रम. इकडे झाला पुढे चढता क्रम आणि इकडे काय झाला? मागं उतरता क्रम. याचे सोपे उदाहरण तुम्हाला सांगतो. आता काय म्हटलं तुम्हाला? सरांनी सांगितलं होतं आता कसं वाढते आणि कसं कमी होते. आता पहा, 0 जर पाहिला आपण आणि इथे 1 लिहिला, मग मोठं कोण असणार? 0 मोठा का 1 मोठा? तर नक्की 1 मोठा. पण जर आपण इथं लिहिलं 0 मोठा का -1 मोठा, तर -1 काय? 0 पेक्षा लहान आहे, कारण ते 1 न लहान आहे, त्यामुळे 0 मोठा. मग जर इथं पाहिलं आपण 11 मोठे का 20 मोठे, तर इथे 100% 20 मोठे. परंतु जर आपण पाहिलं -11 मोठे का -20 मोठे, तर इथे काय येणार? -11 मोठे. म्हणजे वजाच्या ज्या संख्या आहे, तर सर्वात मोठी जर वजाची संख्या कोणती असेल, ऋण संख्या कोणती असेल, तर 1 ही सर्वात मोठी ऋण संख्या आहे. मग सर्वात लहान ऋण संख्या सांगता येते का? नाही, कारण इथे काय होत जाते? लहान लहान होत जाते आणि हे अनंत आहे. आणि उलट धनसंख्येमध्ये काय आहे? सर्वात लहान धनसंख्या कोणती आहे? 1. आणि सर्वात मोठी धनसंख्या सांगता येते का? नाही. म्हणजेच लक्षात घ्या मित्रांनो, ऋणसंख्या ही सर्वात मोठी सांगता येते आपल्याला आणि धनसंख्या ही सर्वात लहान सांगता येते. आणि तुम्हाला आता प्रश्न पडला असेल, सर मग हे 0 जो आहे हा मधातला, हा धन आहे का ऋण आहे? तर हा जो 0 आहे हा धन पण नाही आणि ऋण पण नाही, हा दोन्हीही नाही. 0 हा धनसंख्याही नाही आणि ऋणसंख्याही नाही, तो मधात आहे, न्यूट्रल आहे. पुढं पहा, यामध्ये काय? यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे, आपण वर पाहिलेलेच महत्त्वाचे मुद्दे पुन्हा पाहणार आहोत. 0 ही काय म्हणते पहा, 0 ही धन व ऋण नाही, 0 ही धनसंख्याही नाही आणि ऋणसंख्या सुद्धा नाही. आत्ताच पाहिलं आपण सर्वात लहान धनसंख्या, धन म्हणजे प्लस लक्षात ठेवायचं आणि शून्याच्या उजवीकडे धनसंख्या. आणि सर्वात लहान धनसंख्या काय? 1 पासून चालू होते, 0 नंतर 1 येतो ना. आणि सर्वात लहान ऋणसंख्या इकडे वाढत वाढत जाते, म्हणजे लहान लहान होत जाते, त्यामुळे सर्वात लहान ऋणसंख्या अनंत सांगता येत नाही. सर्वात मोठी धनसंख्या हे इकडे वाढत जाते, त्यामुळे सर्वात मोठी धनसंख्या सुद्धा सांगता येत नाही, अनंत. आणि सर्वात मोठी ऋणसंख्या -1 ही सर्वात मोठी ऋणसंख्या आहे, पक्क लक्षात ठेवा. आणि ह्या ज्या नोट्स आहे, व्हिडिओ बनवत आहे,
हा नोट्स तुम्ही सर्वांनी व्हिडिओ थांबवून लिहून घ्यायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा पूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि नंतर ज्या नोट्स आहे आणि सरांनी मी ज्या प्रकारे लिहिलेले आहे त्याच प्रकारे त्याच पॅटर्ननं लिहून घ्यायच्या मोकळ्या मोकळ्या, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस सराव करण्यासाठी अत्यंत उपयोगी येईल. पुढचं काय म्हणते पहा. पुढं काय म्हटलं त्यांनी, शून्य. शून्य हे कोणत्याही ऋणसंख्येपेक्षा मोठे असते. बरोबर आहे. वजा कोणतीही वजा 11 पेक्षा काय मोठा आहे बाबा, शून्य मोठा आहे. आणि कोणत्याही धनसंख्येपेक्षा लहान असते. बरोबर आहे. धनसंख्या 1 जरी असली, 1 पेक्षाही शून्य काय आहे, एक पेक्षाही शून्य काय आहे, इथं लहान आहे. 1 हा मोठा आहे. ही टिप पण लक्षात ठेवा, लिहून घ्या. पुढं पहा काय म्हणते. पुढे आहे संख्यांचे प्रकार. संख्यांचे प्रकारमध्ये पहा कोणकोणते प्रकार आहे. संख्यांचे प्रकारमध्ये पुढे आहे समसंख्या. आपल्या सर्वांना माहीत आहे समसंख्या. मग समसंख्येची व्याख्या सुद्धा पाठ करून ठेवायची. ज्या संख्येला 2नी निशेष भाग जातो ती पण समसंख्या, 2च्या टेबलमधली. पण आपण परत मोठी संख्या असली, आता इथे जर मी लिहिलं 122, मग आता तुम्ही या पूर्ण 122ला 2नी भाग देऊन पाहाल का, नाही. मग त्यासाठी सोपी व्याख्या काय, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक असतात त्या संख्यांना समसंख्या म्हणतात. फक्त एकक स्थान पहा, 2 आहे का, या 2चे समान भाग होतात का 2, तर हो. तर त्यामुळे ही आहे समसंख्या. किती काही मोठी. इथं काय, या 2चे समान भाग होतात, या 4चे होतात, 6चे होतात, 8चे होतात. त्यामुळे एकक स्थानी जर ह्या संख्या असेल तर ती संख्या समसंख्या असते. पुढं पहा, सर्व समसंख्यांना 2ने पूर्ण भाग जातो. लक्षात ठेवायचा मुद्दा आहे. 2 समसंख्यांची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार केल्यास उत्तर नेहमी सम येते. या प्रकारचे प्रश्न सुद्धा परीक्षेत विचारलेले आहेत. शिष्यवृत्तीमध्ये सुद्धा विचारले आहे. इयत्ता 4थीच्या मुलांसाठी. तुमचे काही विद्यार्थी किंवा तुमचे काही मित्र जर 4थ्या वर्गात शिकत असेल, तुमचे भाऊ वगैरे, तर त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पहा लावा. त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे. त्यांनी काय म्हटलं पहा, 2 समसंख्या कोणत्याही घ्या ना, 2 2 2 आणि 2 किती आले, 4. तुम्ही दुसरे घेऊ शकता, 2 + 4 = 6. म्हणजेच कुठल्याही 2 समसंख्या घेतल्या, त्यांची बेरीज केली तर त्यांची बेरीज ही समच येणार, इव्हनच येणार. 2 इव्हन संख्येची बेरीज ॲडिशन इव्हनच येणार. आता सम मायनस सम, 2 समसंख्यांची वजाबाकी. आता एक घेऊ 4, यांनीच घेतलं पहा, 4 - 2 उत्तर आलं 2. तुम्ही दुसरी कुठलीही घेऊन पहा, 6 - 2 घेतले, उत्तर येते 4. म्हणजे समच येणार. आणि 2 समसंख्यांचा गुणाकार, कोणत्याही 2 समसंख्या घ्या, यांनी घेतले 2 × 2, 2 × 2 4, समच येणार. तुम्ही 4 गुणेला जर 6 केले, 6 चोक 24, ही पण समच येणार. त्यामुळे ह्या पण 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे, त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या. एखादा मुद्दा लक्षात राहिला नाही तर स्वतः 2 लहान समसंख्या घेऊन पाहायच्या, त्यांची बेरीज वजाबाकी गुणाकार करून पाहायचा आणि आपला निष्कर्ष काढायचा. पुढला पहा. पुढला संख्येचा प्रकार आहे विषम संख्या. समसंख्येचाच भाऊ काय आहे, विषम संख्या. जर तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला तर नक्कीच तुमची गणिताची भीती हळूहळू कमी होत जाईल. आणि गणिताला मित्र बनवा. आकडेमोड करण्यात आनंद घ्या, आकडेमोडीचा आनंद घ्या, जेणेकरून तुम्हाला गणिताची आवड निर्माण होईल. पुढं पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 म्हणजे उरलेले, आपण समसंख्येच्या वेळेस काय पाहिलं होतं, 2, 4, 6, 8, 0. तर याच्या उलट उरलेले कोण आहे, 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतात. त्या संख्यांना विषम संख्या म्हणतात. म्हणजे एक सोपी व्याख्या, ज्या संख्यांना 2नी पूर्ण भाग जात नाही त्या सर्वच्या सर्व विषम संख्या. मग जर मी इथे एखादी संख्या दिली 7347, मग आता एवढी मोठी संख्या ही सम आहे का विषम आहे कसं शोधायचं, तर आपण काय करायचं,
आपण फक्त शेवटचा लक्षात घ्यायचा. शेवटचा अंक काय आहे? एकक स्थान 7 आहे. 7चे 2 समान भाग होत नाही, म्हणजेच मग ही संख्या आहे विषम संख्या. 2 विषम संख्यांची बेरीज आणि वजाबाकी नेहमी सम येते म्हणते. पाहू बरं आपण. 2 विषम संख्या 7 अधिक 3 10 ही समसंख्या आली. मग पाहिलं होतं आपण 2 समसंख्यांची बेरीज समसंख्या, 2 समसंख्यांची वजाबाकी समसंख्या. इथे उलटच आहे. 2 विषम संख्या घेतल्या कुठल्याही, आता 1 घेऊ आणि 9 घेऊ. ह्या 2 विषम संख्यांची बेरीज काय येऊ राहिली? समसंख्या येऊ राहिली. नाही तर 2 विषम संख्यांची बेरीज विषम संख्या कराल तर ते चुकीचं होईल. आता इथे यांनी प्लस केलं चुकीनं, मायनस करून पहा. 5 वजा 3 काय 2 समच येते. यांची पण वजाबाकी काय ते सम. म्हणजे 2 विषम संख्यांची बेरीज आहे सम, 2 विषम संख्येची वजाबाकी पण सम. आता 2 विषम संख्यांचा गुणाकार पहा. 5 7 35 म्हणजे विषम. 2 विषम संख्यांचा गुणाकार हा विषमच येतो. जसं तुम्ही जर पाहिलं 3 गुणेला 3 किती येणार? 9. त्यामुळे पहा, विषम संख्यांची बेरीज सम, विषम संख्यांची वजाबाकी सम, परंतु विषम संख्यांचा गुणाकार हा विषमच येतो. चला पुढला प्रकार पाहूया. ह्या सर्व नोट्स लिहून घ्यायच्या आहे सर्वांनी. पुढं पहा, एकक संख्या बऱ्याच पुस्तकात दिलेल्या नसतात. एकक संख्या म्हणजे काय? आणि कधी कधी एकक संख्या विचारते आणि नेमकं तिथं चूक करतो. एकक संख्या म्हणजे एक अंकी संख्यांना एकक संख्या म्हणतात. नवोदयमध्ये असो किंवा शिष्यवृत्तीमध्ये असो काहीही विचारू शकते. त्यामुळे आपली तयारी परिपूर्ण असायला हवी. भूक जरी नसेल तरी शिदोरी बांधून पाहिजे आपल्याजवळ. म्हणजे आपल्याला कधी भूक लागेल ते सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याजवळ जसे तुम्ही आता क्लासला येता किंवा क्लास करता, शाळा करता, तरी तुमच्याजवळ एखाद्या वेळेस तुम्हाला भूक जरी नसेल लागली किंवा ताण जरी नसेल तरी तुमची आई बाबा तुम्हाला काय करते? टिफिन पण देते आणि बॉटल पण भरून देते. तुम्ही बऱ्याचदा रिकामी बॉटल भरलेली घरी घेऊन जाता, पण तरीही बॉटल आपल्याजवळ पाहिजेच. कारण आपण आपल्या पूर्ण तयारीत पाहिजे. मग नवोदयची सुद्धा अशीच पूर्ण तयारी करायची आहे मित्रांनो. आपल्याला काय येते काय नाही याचा विचार करायचा नाही. जसं एखादा जर खेळाडू आहे, जर आपण एखादा खेळाडू सचिन तेंडुलकर, त्याला जेव्हा बॉलर बॉलिंग टाकतात तेव्हा बॉल कुठून येईल याचा काही नेम नसतो. तर मग तो काय करतो? तर तो असा जो प्लेयर आहे ऑलराऊंडर, तो प्लेयर काय करतो? तो प्लेयर सर्वच प्रकारच्या बॉलचा सराव करतो, प्रॅक्टिस करतो. मग आपण पण तसंच करायचं. आपण पण सर्वच प्रकारच्या प्रश्नांचा काय करायचा आहे? सराव करायचा आहे. मग एकक संख्या म्हणजे समजलं तुम्हाला. एक अंकी संख्यांना एकक संख्या म्हणतात. मग एक अंकी संख्या किती आहे? तर पहा 1 2 3 4 5 6 7 8 9. हे 9 ह्या एक अंकी संख्या आहे. म्हणजेच एकूण 9 एकक संख्या आहे असा प्रश्न विचारू शकतात. एकूण एकक संख्या किती? सर्वात लहान एकक संख्या कोणती? 1. सर्वात मोठी एकक संख्या कोणती? 9. हे पण लक्षात ठेवायचं. कोणत्याही संख्येच्या शेवटच्या अंकाला उजवीकडील एकक अंक म्हणतात आपल्याला. इथं पहा, इथं दिलं यांनी उदाहरण 557. त्यामधला हा जो 7 आहे हा एकक आहे, हा दशक आणि हा शतक आहे. त्यामुळे एकक संख्या कोणती आहे? पहिला अंक जो असतो उजवीकडून तो पहिला अंक म्हणजे एकक अंक. याला ही झाल्या एकक संख्येची व्याख्या एक अंकी संख्यांना. आणि एकक अंक म्हणजे एकक स्थानच्या अंकांना एकक अंक असे म्हणतात. पुढचं पाहू. पुढं आहे खूप महत्त्वाची, नवोदय परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आणि खूपदा यावर प्रश्न विचारलेले आहेत. ती संख्या म्हणजे तो संख्येचा प्रकार म्हणजे मूळ संख्या. आता ह्या मूळ संख्या आपल्याला माहीत असायला हव्या. मूळ संख्येच्या व्याख्या पण आपल्याला माहीत असायला हवी. ज्या संख्येला फक्त 2च विभाजक असतात, एक आणि तीच संख्या स्वतः, त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात.
तुम्हाला जर कधीही तुमच्या सरांनी कोणी विचारलं मूळ संख्या कशाला म्हणतात, मुलं काय करतात, मूळ संख्या पोपटपंचीसारख्या पाठ करून ठेवतात. पण नेमकं मूळ संख्या म्हणजे काय हे आपल्याला कळत नाही, ते कळलं पाहिजे. मग मूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात, म्हणजे ज्या संख्या फक्त दोनच संख्यांच्या किंवा अंकांच्या पाड्यात येते त्यालाच काय म्हणतात, मूळ संख्या म्हणतात. जसं उदाहरण पाहिलं 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. मग एक अंकी मूळ संख्या पाहिजे लिहून आहे. 4 हा एक अंकी मूळ संख्या, 2 अंकी मूळ संख्या जास्त आहेत. मग ते आपण पाहणारच आहोत पुढं. मग मूळ संख्या काय म्हटलं सरांनी सांगितलं, ज्या संख्येला फक्त दोनच विभाजक असतात या मूळ संख्येला दुसरं नाव आहे अभाज्य संख्या. ज्याला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, फक्त दोनच संख्यांनी भाग जातो, त्या दोन संख्या म्हणजे एक आणि स्वतः ती संख्या दुसऱ्या कुठल्याही संख्येने त्या संख्येला भाग जात नाही, त्यामुळेच त्याला अभाज्य हे नाव पडलेलं आहे. त्यामुळेच त्याला काय म्हणायचं आपण, अभाज्य संख्या. हे पण पाठ ठेवा, मूळ संख्या म्हणजे अभाज्य संख्या. मग एक तुम्हाला आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल किंवा तुम्हाला प्रश्न पडायला हवा की एक ही संख्या सर्वात लहान आहे, मग एक ही संख्या मूळ संख्या का नाही सर? कारण मूळ संख्येची व्याख्या काय पाहिली आपण, फक्त दोनच विभाजक म्हणजे दोन विभाजक पाहिजे. एक ही संख्या कोणाच्या पाड्यात येते, शून्याचा तर पाडाच नसतो, त्याचं तर काही घेणं देणं नाही. एक ही संख्या एकच्याच पाड्यात येते, एक आणि स्वतः पण एकच आहे, त्यामुळे एकला फक्त एकच विभाजक आहे, त्यामुळे एक ही मूळ संख्या नाही. बरं ठीक आहे, एक ही मूळ संख्या नाही. बरं तुम्ही म्हटलं 3ला दोनच विभाजक आहे, 1 आणि 3. 5ला आहे. बरं 4 का बरं नाही सर? 4 ही मूळ संख्या का नाही? कारण 4ला किती विभाजक आहे पहा बरं आता. 4 हे 1च्या टेबलमध्ये, सर्वच संख्या 1च्या टेबलमध्ये येतात. सर्व संख्येचा सर्वात लहान विभाजक 1 असतो आणि कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक तीच संख्या असते. बरं 1च्या पाड्यात येतात 4, 1च्या पाड्यात येते, मग कशाच्या 2च्या टेबलमध्ये येते आणि स्वतः 4च्या टेबलमध्ये येते. मग जर तुम्हाला कोणी विचारलं 4ला एकूण अवयव किती, म्हणजे विभाजकाला दुसरं नाव काय अवयव, तर 4ला एकूण अवयव एकूण विभाजक आहे 3, 1, 2 आणि 4. मग 2 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे ही मूळ संख्या नाही. ती कोणती संख्या आहे ते आपण पुढे पाहणारच आहोत. पुढलं पहा, मूळ संख्येचं काय सांगितलं, मूळ संख्येला 1 आणि त्याच संख्येने भाग जातो. 2 ही एकमेव सममूळ संख्या आहे. तुम्हाला जर कधी विचारलं सर्वात लहान मूळ संख्या कोणती, 2च सांगा. तुम्हाला विचारलं सर्वात लहान सममूळ संख्या कोणती, 2च सांगा. तुम्हाला विचारलं सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती, तर सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती आहे बाबा, 3. पहा इथं देऊन आहे, 3 ही सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. आणि तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी एखादा गुगली बॉल टाकला, म्हणजे वेगळं विचारलं, तुम्हाला जर विचारलं की सर्वात मोठी सममूळ संख्या कोणती, पहा सर्वात मोठी विचारली पण सममूळ विचारली, तर सममूळ कोणती आहे बाबा, 2च आहे. कारण सम असणारी मूळ संख्या एकच आहे, ती म्हणजे 2. मग मोठी पण तीच, लहान पण तीच सममूळ संख्या. चला पुढलं पाहूया. पुढला कोणता प्रकार आहे पहा, पुढला प्रकार आहे, पुढलं मूळ संख्येचेच महत्त्वाचे नियम दिलेले आहे. काय म्हणते पहा, 2 मूळ संख्येचा मोठा सामायिक विभाजक म्हणजे विभाजक म्हणजे मसावी. मसावी हा नेहमी 1 असतो. नवोदयमध्ये सध्या शिष्यवृत्तीमध्ये आणि नवोदयमध्ये हा मसावी हा घटक कमी केलेला आहे, तरी तुम्ही लक्षात असू द्या, कधी कधी मसावी न म्हणता सर्वात मोठा विभाजक विचारू शकते 2 मूळ संख्या. आता एक मूळ संख्या घेतली मी 2 आणि दुसरी मूळ संख्या कोणतीही घ्या 7 घेतली. आता मला सांगा 2 आणि 7ला कोणत्या एका संख्येने भाग जातो, सामायिक म्हणजे या दोघांचा सामायिक विभाजक कोणता, किंवा अशी एखादा अंक सांगायचा, संख्या सांगायची ज्याच्या टेबलमध्ये 2 पण येते आणि 7 पण येते, तर ती एकमेव संख्या 1 आहे. कारण 1च्या टेबलमध्ये 2 येते, 1च्या टेबलमध्ये 7 येते, कारण 1च्या टेबलमध्ये सर्वच्या सर्व अंक येतात. 2 जर कधीही 2 मूळ संख्या घेतली
तर तिचा सामायिक विभाजक हा एकच असतो, हे पण लक्षात ठेवा. पुढे पहा काय म्हणते. 1 ते 100 मधील मूळ संख्येच्या स्थानांची, हे पहा वेगळा प्रश्न आहे, काहीतरी वेगळा मुद्दा आहे. अदलाबदल केल्यास एकूण 9 मूळ संख्या मिळतात. एकूण 9 इम्पॉर्टंट आहे, IMP आहे. ह्या नोट्स लिहून घ्यायच्या आहे, सर्वांसाठी महत्त्वाच्या आहे. नवोदयवाले विद्यार्थी असो का कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी 7वी शिष्यवृत्ती असो का 4थी शिष्यवृत्ती असो, सर्वांसाठी महत्त्वाची आहे. मंथन असो, नवोदय ऑलिम्पियाड असो का BTS असो, सर्वांसाठी महत्त्वाची. मग त्यांनी काय म्हटलं पहा, 1 ते 100 मधील मूळ संख्यांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास एकूण 9 मूळ संख्या मिळतात. म्हणजेच पहा त्यांनी काय केलं, आता उदाहरण दिलं त्यांनी, इथं 13 ही मूळ संख्या आहे, बरोबर आहे. मग या 13 या मूळ संख्येच्या स्थानाची जर अदलाबदल केली, म्हणजे 3 इकडे घेतला, एककचा दशकला आणि दशकचा एककला जर उलट केलं आपण, मग 31 बनलं. मग 31 सुद्धा मूळच संख्या आहे. म्हणजे मूळ संख्यांची जर आपण अदलाबदल केली, म्हणजे अंकांची अदलाबदल केली, तर अशा एकूण 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे तुम्हाला सर्वांना माहित आहे, 25 मूळ संख्या आहे. त्यापैकी एक अंकी मूळ संख्या किती आहे, एक अंकी मूळ संख्या फक्त 4च आहे. इथे त्या स्थानाची अदलाबदल करायचं काम नाही. मग उरलेल्या 2 अंकी मूळ संख्या किती आहे, तुम्हाला मग सांगितलं होतं मी, एक अंकी मूळ संख्या 4. मग 25 मधून 4 गेले बाबा, मग 25 मधून 4 गेले, उरले किती, 21. म्हणजे 2 अंकी मूळ संख्या किती आहे, 21. आणि या 21 संख्यांची आपण त्या संख्यांमधील अंकांची जर अदलाबदल केली, त्या 21 संख्यांमधील जर आपण अंकांची अदलाबदल केली, तर आपल्याला या 31 मधील अंकांची अदलाबदल केली तर आपल्याला 9 मूळ संख्या मिळतात. लक्षात आलं. जसं 13चं काय झालेलं आहे, 13चं काय झालं आहे, 31 झालेलं आहे. 31 ही मूळ संख्या आहे. पण पहा आता उदाहरण पाहतो. आता हे 19 आहे मूळ संख्या, पण यांची जर अंकांची अदलाबदल केली तर 91 होते. मग 91 ही मूळ संख्या आहे का, तर नाही. मग ही मोजल्या जाणार नाही. पण एक मुद्दा लक्षात ठेवा, पाठच ठेवा, पुन्हा लक्षात घ्यायचं काम नाही. जर 1 ते 100 मधील मूळ संख्यांच्या स्थानांची अदलाबदल केल्यास 9 मूळ संख्या मिळतात. हे पाठ ठेवा, 9चा आकडा पाठ ठेवा. चला पुढचा मुद्दा पहा. 1 ते 100 पर्यंत एकूण 25 मूळ संख्या आहेत. इथे हे दिलं आहे. 1 ते 50 मधील मूळ संख्या 15 आणि 51 ते 100 मधील मूळ संख्या 10. म्हणजेच 1 ते 100 मधील एकूण मूळ संख्या किती बाबा, 25. हे पण लक्षात ठेवा आणि लिहून घ्या. सराव करा. जो जास्त सराव करेल त्याला तेवढंच मोठं यश मिळेल आणि जो कमी सराव करेल त्याला कमी यश मिळेल. पुढला मुद्दा पहा. पुढला मुद्दा पाहणार आपण संयुक्त संख्या. मग आताच आपण पाहिलं मूळ संख्या. संख्या जर पाहिल्या आपण 1 ते 100, 1 ते 100 मध्ये 1 ते 100 मध्ये एकूण संख्या किती असणार बाबा, एकूण संख्या असणार 100. एकूण संख्या किती आहे, 100. आता पुढचा मुद्दा पहा काय म्हणते. ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक अवयव असतात, 2 पेक्षा जास्त विभाजक, आपण मग पाहिलं होतं 4. 4ला किती विभाजक होते, 1, 2 आणि 4 स्वतः, म्हणजे त्याला 1, 2, 3 विभाजक होते. 2 पेक्षा जास्त विभाजक त्या 4ला होते. त्यामुळे 4 ही काय, संयुक्त संख्या. एक लक्षात घ्या, ज्या संख्या मूळ नाही त्या उरलेल्या सर्वच्या सर्व संख्या संयुक्त. मग या 100 मधून मूळ संख्या किती आहे, 25. या 100 मधून जर 25 काढून टाकला 1 ते 100 मधलं जर आपण पाहिलं तर उरल्या किती, 75. तर मग ह्या 75 संयुक्त संख्या आहे का, तर नाही. कारण तुम्हाला सांगितलं होतं मी 1, 1 या 1ला फक्त एकच विभाजक आहे, त्यामुळे ती मूळ संख्या पण नाही आणि ही संयुक्त संख्या पण नाही. मूळ संख्येला 2 विभाजक पाहिजे आणि संयुक्त संख्येला 2 पेक्षा जास्त पाहिजे. त्यामुळे 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मग या 75 मधून पुन्हा 1 गेला, उरल्या किती, 74. मग ह्या 74 काय आहे मित्रांनो, 74 ह्या संयुक्त संख्या आहे. याचे मुद्दे पाहून घेऊ. 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहे, 74. सर्वात लहान संयुक्त संख्या, इथं चूक करतोय,
बरेच विद्यार्थी आम्ही पाहतो 2 करतात, ते विसरून जातात की 2 ही मूळ संख्या आहे, 3 पण मूळ संख्या आहे. आणि बरेच विद्यार्थी 1 करतात, त्यांना हे पण विसरून जातात 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. त्यामुळे आपलं उत्तर येते सर्वात लहान संयुक्त संख्या 4, सर्वात मोठी संयुक्त संख्या, सर्वात मोठी संयुक्त संख्या सांगता येत नाही, अनंत. आणि इम्पॉर्टंट आहे, कुठल्या पुस्तकात नसते बऱ्याचदा, संयुक्त संख्यांनाच आयती संख्या म्हणतात. संयुक्त संख्यांनाच कोणती संख्या म्हणतात? संयुक्त संख्यांनाच आयती संख्या म्हणतात. लक्षात ठेवत चला आणि अशाच नोट्स लिहून घ्या. चला तर मग पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच छान छान नोट्स आणखी पाहणार आहोत. त्यामुळे मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला पुढचा प्रश्न पाहूया, पुढचा प्रकार पाहूया. पुढं काय म्हणते, एक महत्त्वाचा मुद्दा राहिला आपला. हा महत्त्वाचा मुद्दा काय? 1 ही मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाही. पुढं पहा काय दिलेलं आहे. पुढं आहे सहमूळ संख्या. आता शेवटचे आपण सहमूळ संख्या पाहू. भाग 1 मध्ये या घटकाचे आपण 2 भाग पाहणार आहे. या भाग 1 मध्ये सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या पाहणार आहे आणि उरलेला भाग आपण भाग 2 या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि ह्या नोट्ससुद्धा सोबत लिहा. पहिल्यांदा व्हिडिओ पाहून घ्या आणि नंतर नोट्ससुद्धा लिहा. पुढं पहा काय म्हणते, सहमूळ संख्या. या सहमूळ संख्येलाच दुसरं नाव आहे. जसं आपल्याला कधी कधी दुसरं नाव असते, एखाद्या मुलाचं नाव पंकज असते आणि त्याला सगळेजण लाडानं पिंट्या पिंट्या म्हणतात. असे याचे सुद्धा 2 नाव आहेत, सहमूळ संख्या, सापेक्ष मूळ संख्या. लक्षात ठेवायचं, ज्या 2 व्याख्या पहा काय, ज्या 2 संख्यांमध्ये 1 हा एकच सामायिक विभाजक असतो, म्हणजे कोणत्याही 2 संख्या घेतल्या आणि त्यांचा जर सामायिक विभाजक एकच असेल तर त्या संख्येच्या जोडीला सहमूळ संख्या म्हणतात. ह्या जोड्या आहे, ह्या एकट्या नसतात, ह्या जोडीनं येतात. सहमूळ संख्या आणि जोडमूळ संख्या ह्या जोडीनं येतात. सहमूळ संख्येलाच सापेक्ष मूळ संख्या असे सुद्धा म्हणतात. आता यांनी काय दिलं पहा. उदाहरणमध्ये दिलं आपण 11 आणि 12 आणि 11 आणि 12 ही सुद्धा कशाची जोडी आहे? हे 11 आणि 12 ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी आहे. का बरं? कारण या दोघांना पण कोणत्याच संख्येने भाग जात नाही, कोणत्याही समान संख्येने. याला फक्त 1 ही एकमेव संख्या आहे. या 1नं 11ला पण जातो, 12ला पण जातो. आता 11 तर मूळ संख्या आहे, कोणाच्या टेबलमध्ये येत नाही, पण 2च्या टेबलमध्ये 12 येते, परंतु 2च्या टेबलमध्ये 11 येणार का? नाही. त्यामुळे त्यांना एकच सामायिक विभाजक आहे. त्यामुळे ह्या दोन्ही एकमेकांच्या काय आहे? सहमूळ संख्या आहे. मग सर सहमूळ संख्या ओळखायच्या कशा? सहमूळ संख्या ओळखायच्या ट्रिक सांगतो 1-2. सहमूळ संख्या म्हणजे पहा, कोणत्याही दोन संख्या जर क्रमवार आल्या तर त्या सहमूळ संख्या. 11-12 सहमूळ. मग सर 101, 102 ह्याही पण सहमूळ संख्यांची जोडी. लक्षात आलं? कोणतीही घ्या ना तुम्ही. जर मी घेतलं 95, 96 ही पण सहमूळ संख्यांची जोडी. म्हणजे क्रमवार सहमूळ संख्यांची जोडी. म्हणजे क्रमवार जर संख्या घेतल्या दोन्ही तर त्या काय आहे? सहमूळ संख्यांची जोडी असतात. आणखी कोणती? आणखी जर तुम्ही कोणत्याही 2 मूळ संख्या जरी घेतल्या सोबत, कोणत्याही जर मूळ संख्या सोबत घेतल्या, जर आता मी पाहिलं 2 आणि 7 ह्या पण सहमूळ संख्या. 2 आणि 7 ह्या पण सहमूळ संख्या. मग आणखी तुम्ही पाहायचं, मग लक्षात घ्यायचं. जर मी घेतलं आता एक सोडून घ्यायचं. आता पहा, जर मी घेतलं इथं 5 आणि इकडे जर घेतलं 25 तर मग ह्या सहमूळ संख्या आहे का? नाही. का बरं नाही? कारण यांना 1नं पण भाग जातो दोघांना आणि या दोघांना 5नं सुद्धा भाग जातो. त्यामुळे ही जोडी सहमूळ संख्यांची जोडी आहे का? तर सहमूळ संख्यांची जोडी नाही. मग आणखी अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखू शकता. आता जर पाहिलं मी 12, आता 12च्या टेबलमध्ये आता 12चा पाहिला आणि 12च्या टेबलमध्ये नसणारी संख्या किंवा 12चा म्हणजे समान विभाजक नसणारी संख्या आपण जर इथं लिहिली
तर ते सुद्धा काय ते समूळ संख्यांची जोडी होऊ शकते. आता इथं जर 12ला सोबती जर मी केलं पहा, आता 12ला सोबती करून पाहू आपण. 12ला सोबती करू 5 आणि 12 आणि 5 अशी कुठली संख्या आहे का रे ज्याच्या टेबलमध्ये 5 पण येते आणि 12 पण येते? असं कुठलंच नाही. या दोघांना फक्त एकच भाग जाते. त्यामुळे ही जोडी पण काय आहे, कशाची जोडी आहे? समूळ संख्यांची जोडी आहे. अशा खूप साऱ्या जोड्या तयार होतात, त्या आपण मोजू शकत नाही. चला पहा मग पुढं पहा. त्यांचा काय आहे, सामायिक विभाजक काय असतो? एकच असतो. पुढं पहा काय म्हणते. पुढचा मुद्दा काय आहे पहा. कोणत्याही दोन मूळ संख्यांची जोडी सहमूळ संख्या असते. आताच पाहिलं आपण. कोणत्याही दोन मूळ संख्या 2 घ्या आणि 2ला सोबती जर तुम्ही 17 घेतले, ही पण सहमूळ संख्यांची जोडी. जोडमूळ हे जोडमूळ आहे इथं लिहिलेलं, लक्षात घ्यायचा. जोडमूळ संख्यांच्या सर्व जोड्या सहमूळ असतात. आता जोडमूळ संख्या आपण खाली पाहणार आहे. जोडमूळ संख्यांच्या ज्या सर्व जोड्या आहे त्या काय असतात? सहमूळ असतात. सहमूळमध्ये दोन्ही ज्या संख्या आहे किंवा दोन्ही जी जोडी आहे त्या जोडीतील दोन्ही संख्या मूळ संख्या असल्याच पाहिजे असं काहीही नाही. असं काहीही नाही. दोन वेगवेगळ्या पण संख्या असू शकतात. त्यामुळे जर आपण आत्ताच पाहिलं होतं, काय पाहिलं होतं? जर आपण एखादी संख्या पाहिली, जर आपण पाहिलं इथं 20 आणि 20ला सोबती काय आहे? 20ला सोबती जर घेतला आपण 7. आता मला सांगा, ह्या दोन्ही मूळ संख्या आहे का? नाही, ही एक मूळ संख्या आहे आणि ही काय आहे? ही संयुक्त संख्या आहे. पण ही जोडी काय आहे बाबा? कारण या दोघांना तुम्ही जर विचार केला तर या दोघांना भाग जाणारा विभाजक एकच आहे. या एकनंच याला भाग जातो, अशी दुसरी कुठलीही संख्या नाही. म्हणजे समूळ संख्या ज्या पाहिल्या त्यामध्ये दोन्ही संख्या मूळ पाहिजे का? तर नाही. परंतु त्या उलट काय आहे? ह्या ज्या जोडमूळ संख्या आपण पाहणार आहोत, जोडमूळ संख्यामध्ये दोन्ही संख्या ह्या मूळ संख्याच असायला पाहिजे. आणि दोन्ही मूळ संख्या असेल तर आणि त्या दोन्ही मूळ संख्येच्या मधात एक संयुक्त संख्या असेल तर त्याला काय म्हणायचं? जोडमूळ संख्या म्हणायचं. उदाहरण पाहू आपण. उदाहरण जर पाहिलं आपण, पहिल्या 4 मूळ संख्या पाहू बरं. 2, 3, 5, 7 ह्या पहिल्या 4 मूळ संख्या आहे. आता मला सांगा, 2 आणि 3च्या मधात काही येते का रे? काहीच येत नाही. 2 आणि 3 ह्याच क्रमावर आहे. त्यामुळे ही जोडमूळ संख्या येणार का? नाही. आता मला सांगा, 3 आणि 5च्या मधात कोणी येतं का रे? तर हो, 3 आणि 5च्या मध्ये येतो 4, एक संयुक्त संख्या. त्यामुळे सर्वात लहान जोडी जर कोणती असेल जोडमूळ संख्येची तर ती आहे 3 आणि 5. मग अशा जोड्या किती आहे? 1 ते 100 पर्यंत हे आपण पाहणार आहोत. आता पहा, लक्षात घ्या. ज्या दोन मूळ संख्यांच्या मध्ये एक संयुक्त संख्या असते त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. त्या मूळ संख्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. जसं पहा, 3 आणि 5च्या मध्ये काय येतो? 4. 5 आणि 7च्या मध्ये 6. 11 आणि 13च्या मध्ये किती येते? 11 आणि 13च्या मध्ये 12. म्हणजेच त्या दोघांच्या मधात एक संयुक्त संख्या असली पाहिजे आणि ह्या दोन्हीही संख्या मूळच पाहिजे. ह्या दोन्हीही संख्या काय पाहिजे? मूळ. त्यामुळे तुम्ही काय करा, 1 ते 25 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या, एकूण 25 मूळ संख्या आहे, त्या सर्व मूळ संख्या आज पाठ करायच्या आहे, लिहायच्या सुद्धा आहे. आणि 1 ते 25 मध्ये 1 ते 100 मध्ये ज्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहे, एकूण जोड्या भरतात 8 जोड्या. त्यामधली सर्वात लहान जोडी आहे 3 आणि 5. सर्वात लहान जोडी कोणती आहे? तर 3 आणि 5. आणि सर्वात मोठी जोडी आहे 71, 73. ह्या सगळ्याच्या सगळ्या जोड्या पाठ करा. उद्या तुम्हाला विचारलं जाईल किंवा तुम्हाला क्लासमध्ये पण विचारू शकतात सर, तेव्हा सुद्धा तुम्हाला आलं पाहिजे. 1 ते 100 पर्यंतच्या जोडमूळ संख्याच्या जोड्या पण पाठ ठेवा. एकूण 8 जोड्या आहेत. पुढे काय पहा, सर्व जोडमूळ संख्या नेहमी सहमूळ असतात. ह्या ज्या जोड्या आहे 8, ह्या सर्व जोड्या सहमूळ संख्या आहे. कारण यांचे विभाजक हे एकच आहे. यांचं विभाजक हे एकच आहे. पण सर्व सहमूळ संख्या जर सर्वच्या सर्व सहमूळ संख्यांच्या जोड्या
ह्या जोडमूळ असतात का? नाही. कारण जोडमूळमध्ये दोन्हीही मूळ संख्या पाहिजे आणि त्या दोन मूळ संख्येच्या मधात एक संयुक्त संख्या पाहिजे, तेव्हाच ती जोडमूळ संख्या तयार होते. हा पण मुद्दा लक्षात ठेवा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या ज्ञान व संख्या लेखन पद्धती यामधील भाग 1 पाहिलेला आहे, म्हणजेच व्हिडिओचा भाग 1 पाहिलेला आहे. उद्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भाग 2 पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि नवोदयचा शिष्यवृत्तीचा अभ्यास करणाऱ्या आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि एक महत्त्वाची गोष्ट राहिलीच, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि अशाच प्रकारचे आणखी खूप सारे व्हिडिओ आणि खूप सारा अभ्यास करायचा असेल तर मॅथ मित्र श्रीकांत सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आले की तुम्हाला नवनवीन व्हिडिओ लगेच्या लगे पाहायला मिळतील. आणि ह्या ज्या व्हिडिओमधील नोट्स आहे, व्हिडिओ थांबवायचा आणि आपल्या नोट्स लिहून घ्यायच्या. चला तर मित्रांनो, आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय.